बादशहा औरंगजेब बादशहा छत्रपती शंभूंच्या वीरमरणाच्या 4 ते 5 वर्ष अगोदरच मेला असता आदिलशाहीमध्ये. ती घटना कशी झाली, काय झाली याचं सविस्तर लेखान सकी मुस्तैद खान यांनी लिहून ठेवलेले. आता लोक कुठून पण काही पण जसं चित्रपटामध्ये दाखवतात तसं लोक भाषणांद्वारे इतिहास लिहितात, तशीच पुस्तकं पण लिहितात. पण घटना आपल्या डोळ्यांनी बघणाऱ्यांनी लिहून ठेवली असेल किंवा ती घटना झाली आणि कोणीतरी ऐकली असेल आणि त्यावेळी लिहून ठेवली असेल आणि तो कागदाचा अभ्यास करून जो सांगत असेल त्याच्यावरच विश्वास ठेवायचा. मुघलांच्याकडे खूप छान सिस्टीम्स होत्या. म्हणजे त्यांचे सुबा असायचे, राज्य करण्यासाठी सुबा असायचे. उदाहरणार्थ बंगाल सुबा, दक्षिणमध्ये सुरतेला, असं वेगवेगळ्या त्यांचे सुबा असायचे. पंजाब, अशा सुब्यांमध्ये राज्य करण्यासाठी सुभेदार असायचा. बादशहाच्या वतीने तिथं राज्य करायला सुभेदार असायचा. आता त्या राज्यांमध्ये किंवा त्या शहरांमध्ये काय घटना घडली, ती घटना बादशहाला दिल्लीमध्ये राजधानीच्या शहरामध्ये बसून बसून कळायच्या. कसं काय कळायच्या? तुम्ही वाक्या म्हणून हा शब्द ऐकला असेल हिंदी चित्रपटांमध्ये. वाक्या, आपने वाक्या सुना का? वाक्या हा फारसी शब्द आहे. वाक्या म्हणजे घटना. विशिष्ट सिटीमध्ये एखाद्या शहरात, उदाहरणार्थ दिल्लीत महाराजांनी लूट केली, सुरतेमध्ये महाराजांनी लूट केली. ती लूट कशी केली, का केली, किती केली, हे सर्व बादशाला राजधानीमध्ये बसल्या बसल्या कळालं होतं. तर तो घटनेचा वाका लिहून राजधानीत पाठवणाऱ्या व्यक्तीला वाक्यनिवेश म्हणायचे. आणि ती घटना आता सरदारांना वाटायचं, सुभेदारांना वाटायचं की हा माझ्या विरुद्धच काही लिहून बादशहाला देईल आणि बादशाह माझी मनसब काढून घेईल. म्हणून हे मुघलांना वरती माहिती होतं. म्हणून त्यांनी काय केलं, मुघलांनी खुफिया नवीस ठेवले. खुफिया नवीस काय करायचे, गुपचूप माहिती लिहायचे, गुपचूप पाठवून द्यायचे. कोणाला पत्ताच लागायचं नाही की हा खुफिया नवीस आहे असं. म्हणून असे सर्व रेकॉर्ड्स राजधानीमध्ये रेकॉर्ड्स एकत्र करून त्याचा एक कॅटलॉग बनवायचे आणि त्या कॅटलॉगनुसार या मुघलांचा इतिहास लिहिला जायचा. तसाच एका कॅटलॉगचा अभ्यास करून सकी मुस्तैद खान यांनी बादशाच्या मृत्यूपासून 1707 पासून ते 1710 पर्यंत 3 वर्ष अभ्यास करून त्यांनी बादशाचा इतिहास लिहिला. त्या इतिहासामध्ये त्यांनी हे लिहून ठेवलेलं आहे की बादशाला आदिलशाहीच्या किल्ला जिंकताना बादशावर काय जमले होते. याने असं लिहिलं आहे की 4 सप्टेंबर 1686 या दिवशी बादशाह आदिलशाही राज्यामध्ये शिरला आणि तिथं त्या दिवशी 4 सप्टेंबर दिवशी शामियानातून बाहेर निघाला. का? तो बघत होता की एवढे सर्व माझं फौज असून हत्ती, उंट, सर्व एवढी सेना मी आणली, करोडाचा खजाना आणलेला आहे, तरी हा आदिलशाही किल्ला का जिंकला जात नाही. मला पुढे कुतुबशाही जिंकायची, मराठ्यांचं साम्राज्य जिंकायचं आहे आणि परत मला राजधानीत वापस जायचं. माझंच तिकडे सर्व सत्यानाश होऊन बसलेला आहे माझ्या मागे. म्हणून तो बाहेर निघाला. बघतोय तर काय की डायरेक्ट आदिलशाहीचा किल्ला आहे, त्याच्या किल्ल्याच्या बुरुजाच्या समोरच औरंगजेब येऊन थांबला. आदिलशाही सैन्याने बघितलं की स्वतः बादशाह सैन्याने तोफ लावली, बादशाच्या समोरच तोफ लावले, बंदूक मारला. पण ते बंदुकींच्या गोळ्यापासून आणि त्या तोफेच्या गोळ्यापासून बादशाह त्या दिवशी वाचला. सकी मुस्तैद खानाने ते लिहून ठेवलेले. माझ्याकडे काही कागद आहेत. सकी मुस्तैद खान म्हणतो 4 सप्टेंबर 1686 दिवशी किल्ल्याच्या बुरुजासमोर उभारलेली तोफेची पाहणी करायला व मोहिमेला इतका उशीर का होते ते बघायला बादशाह थेट खंदकापर्यंत दौडत गेला. जमलेल्या लोकांनी एकच हल्लोकोड केला की स्वतः बादशाह बाहेर आलाय, जर त्यांच्या जीवाला बरं वाईट झालं तर आपल्या मोहिमेचं काय होईल. जमलेल्या लोकांनी एकच हल्लोकोड केला आणि किल्ल्यातून अग्निबाण व गोळ्यांचा वर्षाव चालू झाला. आगीचे गोळे बादशाहच्या डोक्यावरून गेले. तो प्रसंग बघून मीर अब्दुल करीम याने कल्पकतेचे ते वर्ष सांगणारा कालक्लेश शिष्याच्या लेखणीने लिहून ठेवले आणि त्याने लिहिले
फतह विजापुरी जुशी मिशीद, विजापूर लवकर जिंकले जाईल. आणि त्याच्या मागच्याच कागदावर त्यांनी लिहिले साकी मुस्तिद खानाने की 12 सप्टेंबर 1686 या दिवशी औरंगजेबाने तो किल्ला जिंकला, आदिलशाही जिंकले. आणि त्या आदिलशाहीला काही 1-2 लाखाचा वार्षिक पगार देऊन रिटायरमेंट नंतर असताना ती पगार देऊन त्याने ते तिथं आपला कब्जा केला. मग ही घटना या दिवशी त्या एखाद्या 4 सप्टेंबरच्या दिवशी जर त्या बंदुकीची गोळी बादशाला लागली असती किंवा तोफेचा गोळा चुकून बादशाला लागला असता तर आज मराठ्यांचा इतिहास खूप वेगळा राहिला असता.